हो का? असा काय जीन्सचा लुक. ही ब्लॅक कलरची एक मागवलेली, अजून एक ब्ल्यू आहे, ती पण वेअर करून दाखवतो तुम्हाला. आणि सुपर बॅकी असल्यामुळे तिची वेस्ट साईज थोडी मोठी असेल, मला माहिती होता. मला 30 साईज लागते वेस्ट साईज, तर मी 28 मागवलेली आणि एकदम परफेक्ट आहे. आणि जीन्सची क्वालिटी वाईज एकदम मस्त आहे. तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ब्लॅक पेक्षा हे जास्त वाईड आहे, बट मस्त क्वालिटी. आणि बघू शकता जो काही रिझल्ट आहे, जो काही लुक आहे तो तुमच्या समोर आहे. ही थोडी वाईड आहे खालून, बॉटमला थोडी वाईड आहे, बट जी पण आहे मस्त आहे एकदम. The next day. गुड मॉर्निंग. आज संडे असल्यामुळे आज सकाळी आमचा ट्रेकिंगला जायचा प्लॅन झालेला होता, त्यामुळे मी व्लॉगला कंटिन्यू करतोय. कालच्या ट्रेकिंगला जायला पूर्णपणे रेडी आहे सध्या. फ्रेश तर नाही झालो मी पूर्णपणे, बट ब्रश केलाय आणि फेसवॉश करून आता ट्रेकला निघलोय. ओमकारचा वेट करतोय. ट्रेकिंगला जाण्यासाठी मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आणि कोणाची पुढे अरे यार. टायगर पॉइंट पासून आम्ही कम से कम 12 ते 15 किलोमीटर आतमध्ये आलोय. कोरीगड बघू शकता, कोरीगड दाखव ना. हा जो तुम्हाला वरती दिसतोय फॉगी, तो पूर्ण कोरीगड आहे, जो की लास्ट इयर आम्ही ट्रेक केलेला आणि तो पण बेस्ट आहे. सोपा ट्रेक आहे. जर बिगिनर्स असतील तर कोरीगडला तुम्ही 100% जाऊ शकता आणि एकदम मस्त आहे. त्यावेळेस माझा iPhone X पण तिथं खराब झालेला, कारण की फॉग एवढा होता आणि फॉगमध्ये मी व्लॉगिंग करत होतो, तर पूर्ण फॉग मला नाही माहिती कसा काय गेलेला, पण फोनमध्ये वॉटर डिटेक्ट दाखवत होता, तर माझा फोन तेव्हाच खराब झाला. आणि आता आम्ही चाललो आहे तो धनगडला चाललो आहे. आणि धनगड पण ऑलमोस्ट कोरीगडच्या पण आतमध्ये. कोरीगड टायगर हिलपासून 15 किलोमीटर आतमध्ये असेल, 10 ते 15 किलोमीटर असेल समथिंग, एक्झॅक्ट माहिती नाही. बट हा जो गड आहे, जो फॉर्ट आहे, जो ट्रेक आम्ही आता करतोय, तो अजून याच्यापेक्षा आतमध्ये आहे आणि क्रेझी ट्रेक होणेवाला आहे. तर जाऊन बघूयात. एक्सायटेड आहे मी पण, कारण की मी पण भरपूर दिवसानंतर ट्रेक करतो. बाबा इथं लिहिलंय बघ काय. तर इथं जो इन्स्ट्रक्शन दिलेला आहे तो वाचून तर आमचे पूर्ण वाटले. बट इथं जो व्ह्यू आहे ना भाई, नेक्स्ट लेवल आहे. आता आम्ही ऑलमोस्ट पुण्यात आहोत आणि लोणावळ्याचा काही संबंध नाही इकडं. आता ऑलमोस्ट आम्ही 20 ते 25 किलोमीटर आतमध्ये आलो आहे. आता लोणावळ्यापासून 20-25 किलोमीटर असेल. आणि इथून अजून पण किती किलोमीटर आहे? इथून अजून 6. आता फक्त 6 किलोमीटर बाकी आहे आणि पोचलो की ट्रेक चालू करूयात. आणि इकडं या आतल्या साईडला आहे ना, टायगर हिलपेक्षा नेक्स्ट लेवलला एकदम व्ह्यू पण आहेत आणि इकडं रिस्क पण आहे, कारण की इकडं काहीच लावलेलं नाही प्रोटेक्शन इकडं. कारण की हा जो आहे ना भरपूर उंचावर आहे, भरपूर म्हणजे नेक्स्ट लेवल तुम्ही बघू शकता. आणि तर जाऊयात. 6 किलोमीटरला आजचे बाकी आहेत आणि थंडी आहे, भरपूर थंडी आहे आणि मी कंप्रेशन त्यात वेअर केलेली आहे. आय होप तिथं गर्दी नसेल. बघूयात, रश असेल तर तरी पण ट्रेक होणारच आहे. खूप लिमिटेड पब्लिक आहे आणि जे ओरिजिनल ट्रेकर्स आहेत तेच आहेत. बाकीची पावसाळ्यातली बेडकं नाहीत, कारण की पावसाळ्यात भरपूर
गाड्यांवर निघतात ट्रेक करायला, तसा काही तर सीन नाही. कारण की एवढ्या आतमध्ये ते आम्ही लोणावल्यापासून कमसे कम मला वाटतं 30 ते 35 किलोमीटर आतमध्ये असेल. बघू ट्राय करता आम्ही. 8:15ला आम्ही ट्रेक स्टार्ट करतोय. आता हा जो समोर दिसतोय इथे जायचे, तर वर जाऊन बघूयात काय सीन आहे. कॅम्पिंगची पण सोय आहे इथं. जर कॅम्प वगैरे करायचं असेल अरेंजमेंट होऊ शकते. आणि अशा ठिकाणी लँडस्लाईड व्हायचे भरपूर चान्सेस असतात. तो मी अवॉइड करतो जास्तीत जास्त. आणि आता ट्रेकिंग स्टार्ट झाले 8:15ला. बघूयात किती टाइम जातोय. मला वाटतं 2 तास तर जातीलच. हाय रिस्क ॲक्टिव्हिटी बोलतात याला, बारायची ॲक्टिव्हिटी. इथून नाही. आतकर वरती ट्रेक जास्त काय हार्ड नव्हता, बट नॉर्मल होता. आणि व्ह्यू बघायला भेटतोय, तुम्ही बघू शकता समोर. आम्हाला मेन इथं जायचं होता, बट इथं जाऊ शकत नाही कारण की इथं पाण्याने थोडं चिकट झालेलं आहे. लाईक असा थोडा चिकट झालेला आहे. तर हा थोडा वॉल आहे, तो थोडा पाय घसरायचे चान्सेस आहेत. एक जण वर आता ट्रेकर होते सोबत पुण्याचे, त्यांनी वर जाऊन बघितलं तर बोलले की रिस्क आहे जाणं. सो आम्ही तिथं जायला अवॉइड करतोय. आणि नेहमीप्रमाणे आपण ट्रेक्सवर फॉर्ट्सवर आपण जिथं पण लोक जातात तिथं घाण करणार. आणि ही एक बॉटल आहे, त्या बॉटल्स आहेत त्या आपण खाली घेऊन जाऊ. आणि जेवढं क्लीन ठेवता येईल तेवढं क्लीन ठेवू आपण. तर आता खाली जायला निघतोय आम्ही आणि मिळतो तुम्हाला डायरेक्ट खाली गेल्यानंतर. सो लेट्स गो. तर हा जो प्लॅस्टिक येतो आपण घेऊन जाऊ खाली आणि डस्टबिनमध्ये टाकू. जर पकड, मी टी शर्ट पकड. तर गाइस त्या साईडून आपण बघितलेला तिकडून रस्ता नाही. हा जो रस्ता आहे ना, मला वाटतं हाच आहे. इथून जायचा आपण ट्राय करूयात. हा राहू दे ना, कचरा इथं ठेवून दिलाय, जाता वेळेस घेऊन जातो. तर जाऊयात आणि वरती जाऊन व्ह्यू बघूयात. तर एक्सपिरियन्स तर मस्त राहिला. शॉर्ट ट्रेक होता. बिगिनर कोरीगड आणि हा धनगड धनगड आहे ना, धनगड. हा 2 ट्रेक तुम्ही बिगिनर असाल तर करू शकता, आहे ना. पण ही लोक कुठून गेली मग? तर आता थोडा वर आलोय. वरच्या साईडला एक जागा भेटली आणि खाली दरी बघू शकता किती डीप आहे. थ्रिल आहे नेक्स्ट लेवल भाई साहब. आणि हे बघा अजून एक इथं रेस्ट करायची का थोडा वेळ. जिथं मी शूट केला व्हिडिओ तो हा प्लेस आहे आणि हा पूर्ण थ्रिल आहे. कमसे लोकांनी पूर्ण प्लास्टिक कचरा इकडे पाण्याच्या बॉटल्स वगैरे फेकून दिलेल्या. आम्ही घेऊन चाललो रिटर्न त्या आणि खाली डस्टबिन मध्ये टाकू. तुम्हाला पण जर कधी फॉर्टवर तुम्ही गेले बाय चान्स, फॉर्टवर नाही कुठे पण, आणि जर कचरा दिसला तर तुम्ही प्लीज, मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला खाली घेऊन जा आणि कचरा करू नका. जिथं डस्टबिन असतील तिथंच
टाका तुम्ही. जर आता मी तर नाही गेलेलो आहे इंटरनॅशनल आणि जपान वगैरे सारख्या कंट्रीमध्ये, बट तुम्ही जर इन केस गेलात तर तुमचे क्लिनिंग काय असते तुम्हाला तिथं बघायला भेटेल आणि कंपेअर करू शकता मग तुम्ही आपल्या कंट्रीला. आपणच खराब जो काय खराब चांगलं गुड जो पण काय रेटिंग लोक देत आहेत कंट्रीला आपल्या प्लेसेसना, तर ते आपणच देतोय आणि आपल्या मुलेच होतोय. तर सुरुवात आपल्यापासून करा. मी माझ्यापासून तर सुरुवात भरपूर आधीपासून केलेली आहे. तुम्ही पण तुमच्यापासून सुरुवात करा आणि आपले प्लेसेस, आपले शिवाजी महाराजांचे गड आपण एकदम क्लीन ठेवूयात. तर आता जातो खाली आणि मिळतो तुम्हाला. दाखव समोर मला कॅप्चर करतो ना. तो पहिला करून फॉर्ट आहे की ट्रेक आहे माहीत नाही, बट आपण धनगडला जातो ना त्याच रोडला लागतो. एक दिवशी तो पण करू. बट तिथं जाणं म्हणजे खूप मुश्किलचं काम आहे, कारण की तिथं जायला तुम्हाला रोप प्रॉपर तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनिंग पाहिजे. तेव्हाच तुम्ही तिथं जाऊ शकता. बघूयात इन फ्युचर. आपण काहीतरी 3000 समथिंग पे करून तिथं जायला लागतो. तोच ना? हो, 3000 समथिंग पे करून तिथं जायला लागतो आणि तुम्हाला त्याच्यासोबत रोप सर्व किट ट्रेनिंग दिली जाते आणि मग तुम्ही ट्रेक करू शकता. हाच तो पहिला जो की आपण धनगड फोर्टला जाताना लागतो. कोरीगड आणि धनगडच्या मध्ये आहे तो. तर बघूयात एक दिवशी नक्कीच आपण ट्रेक करूयात. सो आता पोचलोय खाली धनगडच्या आणि आता आम्ही लोणावळ्यात चाललोय. लोणावळ्यात जाऊन काहीतरी खाऊ आणि तसाच घरी जाऊ. तर संडेचा प्लॅन आमचा डिस्ट्रॉय होतो इथंच. आणि 10 वाजले, 10:30. लोक आत्ताशी ट्रेक करतात, आम्ही ट्रेक करून घरी चाललो. सो इंस्टाग्रामला पण फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा, कारण की मी तिकडं व्हिडिओ अपलोड करीन आता लगेचच आणि खूप सारे मी चांगले पोस्ट आणि व्हिडिओज अपलोड करत असतो. सो तुम्ही फॉलो नसेल करत तर जाऊन फॉलो करा. तुम्हाला माझा युजर नेम डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. कॉमन जे ट्रेक्स आहेत कोरीगड बघू शकता वरती, आणि जे कॉमन ट्रेक आहेत त्यांच्या इथं गर्दी बघा तुम्ही. संडेला पूर्ण पार्किंग भरलेत. तिकडं 2 व्हीलरच्या पण पार्किंग भरलेत पूर्ण. असं काही. तर हे निघालेलं आहे पावसाळी बेडकं. काळ्या कलर, पांढऱ्या कलर. सरळ जावं नाही राजा मंदिर. 2000 इयर्स लेटर खायला भेटलं कॉर्न आणि भरपूर क्वांटिटी आहे कॉर्नची. तर यात माझं पोट भरून जाईल आणि व्लॉगला ठेवतो इथपर्यंत. जर व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल अजूनपर्यंत केला तर प्लीज जाऊन काय सबस्क्राईब करा. मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. सो टिल देन बाय.